हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहेत मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा सब्जेक्ट. त्यामध्ये आपलं टॉपिकचं नाव आहे मॅलिग्नन्सीस, म्हणजे कसे इन्व्हर्ट करतो आपण मॅलिग्नन्सी, ज्या की आपल्या व्हेरियस बॉडी सिस्टम मध्ये असतात. आता आपल्यामध्ये कॅन्सर तर प्रेग्नेंट आहे, म्हणजे मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सर सेल तर प्रेझेंट आहे, पण कॅन्सर आपल्याला कोणत्या कोणत्या बॉडी पार्ट मध्ये आपल्या सिस्टम मध्ये आपल्याला होऊ शकतो, आपण ते आज या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये आपण बघू आता टाइप्स ऑफ कॅन्सर. कॅन्सर इज अ broad term used to encompass several malignant diseases. Over the 100 type of cancer affecting various body part. Each cancer is unique with own cause, symptoms and methods of treatment. Like with all groups of disease, some types of cancer are more common than others. आता जर का आपण यामध्ये बघितलं तर मॅलिग्नंट जे डिसऑर्डर्स आहे, जे डिसीज आहे, ते आपल्याला इन्कोपास करतात की सेव्हरल कॅन्सर्स असतात म्हणून. आता 100 नंबर ऑफ टाइप ऑफ कॅन्सर आहेत, पण अफेक्ट कोणत्या बॉडी पार्टवर करतं ते डिपेंड करतं त्यांच्या कॉजवर, त्यांच्या सिम्पटम्सवर आणि त्यांच्या मेथड्स ऑफ ट्रीटमेंट कशी त्यावरती. आता आपण टाइप्स ऑफ कॅन्सर बघू त्यांच्या बॉडी सिस्टीमवर. आता कॅन्सर हॅज द पोटेन्शियल टू अफेक्ट एव्हरी ऑर्गन इन द बॉडी एक्सेप्ट नेल, हेअर आणि टीथ. कॅन्सर आपल्या बॉडीवर अफेक्ट होणार, ऑर्गनवरती, बॉडीवरती आपल्या अफेक्ट होणार, पण कोणावरती अफेक्ट नाही होणार कॅन्सर सेल. नेल्सवर नाही होणार, हेअरवर नाही होणार आणि टीथ, या 3 पार्ट वरती अफेक्ट करणार नाही कॅन्सर सेल. सेल विदिन द मॅलिग्नंट ट्यूमर्स हॅव अ ॲबिलिटी टू इन्व्हेड नेबरिंग टिश्यू अँड ऑर्गन्स, thus स्प्रेडिंग द डिसीज. आता जे पण सेल्स आपले मॅलिग्नंट सेल्स, जे ट्यूमर्स आहे, ते काय नेबरिंग करतात टिश्यू ऑर्गन्सला, डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात आणि स्प्रेड करायचा प्रयत्न करतात त्यांच्या डिसीजला. कॅन्सरस सेल ब्रेक फ्री फ्रॉम द ट्यूमर, एंटर द ब्लडस्ट्रीम, इन टर्न स्प्रेडिंग डिसीज टू अदर्स ऑर्गन. आता जे कॅन्सर सेल आहे ते काय ब्रेक करतात ट्यूमर्सला, जे की आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये गेलेले असतात. मग ते काय टर्न करणार की स्प्रेडिंग ऑफ डिसीज अदर्स ऑर्गनला कसं स्प्रेड होणार ते त्यावरती वर्क करणार. द प्रोसेस ऑफ स्प्रेडिंग इज कॉल्ड लाईक मेटास्टॅसिस. आता ज्यावेळेला कॅन्सर सेल ज्यावेळेला स्प्रेड होत असेल, त्या कॅन्सर सेल ज्यावेळेला स्प्रेड झाले त्याला आपण नाव काय देतो, मेटास्टॅटिस. आता नॉमेनक्लेचर आपण बघू. व्हेन कॅन्सर इज मेटास्टॅसाइज and the affecting the other part of the body, the disease is still refer to the organs of the organizations. For instance, if cervical cancer is spread to lungs, it is still called like cervical cancer, not lung cancer. जर का सर्वाइकल कॅन्सर हा स्प्रेड होत असेल लंग्स मध्ये, जर का सर्विक्स किंवा सर्वाइकल मध्ये कॅन्सर झाला असेल आणि तो जर का स्प्रेड होत असेल लंग कॅन्सर मध्ये, तर आपण त्याला काय नाव का देणार, तरी पण सर्वाइकल कॅन्सर. जर की आपण लंग्स कॅन्सर बोलणार आहे का नाही. कुठून स्टार्ट झाला, सर्वाइकल लंग्स पासून, सर्वाइकल कॅन्सर पासून तो स्टार्ट झाला सर्विक्सच्या, पण तो कुठपर्यंत स्प्रेड झाला, लंग्स पर्यंत, तरी आपण त्याला कोणत्या कॅन्सर बोलणार आहे, सर्वाइकल कॅन्सर. जिथून स्टार्ट झाला तिथे स्प्रेड होणार. ब्लड कॅन्सर, ब्लड सेल जे असतात, जे की रेड ब्लड सेल जे असतात, व्हाईट ब्लड सेल्स असतात आणि प्लेटलेट्स असतात. ओके. आता ल्युकेमिया, चाइल्डहुड ल्युकेमिया, ब्लड कॅन्सर इन चिल्ड्रन्स मध्ये आपण बघू. अॅक्यूट लिम्फॅटिक ल्युकेमिया, ALL, अॅक्यूट मायोलाइट ल्युकेमिया, क्रोनिक लिम्फोलाइटिक ल्युकेमिया, क्रोनिक मायोलिड ल्युकेमिया, हेअरी सेल ल्युकेमिया. लिम्फोमा काय, हॉडकिन्स, नॉन हॉडकिन्स. मल्टिपल मायोलोमा, त्यानंतर वेल्डन्सम्स, मार्किन मॅक्रोग्लोम्युलो एनिमिया. आता बोन कॅन्सर आपण बघू. बोन कॅन्सर अफेक्ट करतो आपलं बोथ चिल्ड्रन्स आणि ॲडल्ट हे दोन्ही वरती अफेक्ट करतो, बट प्रायमरली तू कोणावर अफेक्ट करणार, चिल्ड्रन आणि त्यांच्या टीन्सवर, चिल्ड्रन्स आणि टीन्स वरती जास्त करून अफेक्ट करणार. आता सेव्हरल मोस्ट टाइप कोणते कोणते त्याचे, एग्वेन सार्कोनोमा, ऑस्टोसार्कोनोमा, बोन्स मध्ये होणार, कॉन्ट्रोसार्कोनोमा आणि मॅलिग्नंट फायब्रस हिस्टोसाइटोमा, हे त्याचे टाइप्स आहे जे की बोन कॅन्सर मध्ये इन्क्लुडिंग असतात. त्यानंतर ब्रेन कॅन्सर. ब्रेन कॅन्सर हा मॅलिग्नंट असा कॅन्सर आहे
कॅन्सरस सेल्स असतो त्याला आपण कॅन्सरस सेल्सला काय मॅलिग्नंट बोलतो. जे नॉन कॅन्सरस सेल आहे त्याला आपण बिनाइन बोलतो. सो अफेक्ट द बोथ चिल्ड्रन्स अँड अडल्ट. सो द ब्रेन कॅन्सर जो आहे तो कोणावरती अफेक्ट करतो जास्त करून चिल्ड्रन्स आणि ॲडल्ट वरती. सो द मॅलिग्नंट ब्रेन ट्युमर्स डझंट ऑफन द स्प्रेड द बियॉन्ड द ब्रेन. जो मॅलिग्नंट ब्रेन ट्युमर आहे लाईक कोणते कॅन्सरचे सेल्स आहेत जे की ब्रेन मध्ये प्रेझेंट आहे ते स्प्रेड होत नाही ब्रेनच्या बियॉन्ड द साईड मध्ये. However, the other type of cancer have the ability to spread the brain. Okay, other type of cancers कोणते असतात जे की स्प्रेड करतात ब्रेन थ्रू. ओके, ब्रेन पर्यंत स्प्रेड करतात किंवा ब्रेन थ्रू स्प्रेड होतात. सो टाइप ऑफ ब्रेन कॅन्सर कोणते कोणते? ॲडल्ट ब्रेन ट्युमर, त्यानंतर ब्रेन स्टेम ग्लायोमा इन चिल्ड्रन्स मध्ये, सेरेब्रल ॲस्ट्रोस्टोमा चिल्ड्रन्स मध्ये, सेरेब्रल ऑस्टियोसाइटोमा मॅलिग्नंट ग्लायोमा चिल्ड्रन्स मध्ये होतो. एपेंडोमोमा तो चिल्ड्रन्स मध्ये होतो. मेडुलोब्लास्टोमा चिल्ड्रन्स मध्ये होतो. त्यानंतर सुपराटेंटोरियल प्रायमेटो न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर्स अँड द पायनोब्लास्टोमा ह्या चिल्ड्रन्स मध्ये होतो. त्यानंतर आहे व्हिज्युअल पाथवे अँड द हायपोथॅलॅमिक ग्लायोमा हा सुद्धा चिल्ड्रन्स मध्ये होतो. आता ब्रेस्ट कॅन्सर बघू. ब्रेस्ट कॅन्सर हा कॉमन कॅन्सर मानला जातो वुमन्स मध्ये, जे की लेस कॉमनली त्यामध्ये मेन मध्ये असतो. जर का आपण बघितलं 1000 फिमेल मधून किंवा 1,00,000 फिमेल मधून कधीतरी 1 मॅन मध्ये होऊ शकतो कॉमन, पण मॅन मोस्टली अफेक्ट करणार तो फिमेल्स वरती. मोर दॅन 22 lakh वुमन्स डायग्नोज इन द युनायटेड स्टेट ऑफ इच इयर. त्यामध्ये कोणते आहे क्लासिफिकेशन टाइप्स त्याचे? डक्टल कार्सिनोमा इन साइटो, लेबरल कार्सिनोमा इन साइटो, त्यानंतर इन्फ्लॅमेटरी ब्रेस्ट कॅन्सर, पॅगेट्स डिसीज ऑफ द निपल्स, इन्व्हेसिव्ह टाइप ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. डायजेस्टिव्ह आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर कोणते? अॅनल कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, ॲडल्ट कॅन्सर. सो द अॅनल कॅन्सर आपण बघू. बायल डक्ट कॅन्सर त्याला आपण बोलतो. एस्ट्रोफिफेटिक म्हणजे कुठे लिव्हर थ्रू तो कॅन्सर स्प्रेड होतो. लिव्हर कॅन्सर्स मध्ये कोणते लिव्हर कॅन्सर्स इन चिल्ड्रन्स? कार्सिनोमा किंवा कार्सिनॉइड ट्युमर्स गॅस्ट्रोइंटेस्टाइनल अॅनल थ्रू होतो. पॅनक्रियाटिक कॅन्सर पॅनक्रियाज मध्ये होतो. त्यानंतर कोलोन कॅन्सर कोलोन लेअर मध्ये होतो आपल्या ॲब्डोमेन मध्ये. आणि इकडे रेक्टल कॅन्सर, इथे इसोफेगल कॅन्सर इसोफेगस मध्ये होतो. स्मॉल इंटेस्टाइन कॅन्सर इथे गॉल ब्लॅडर कॅन्सर, इकडे स्टमक गॅस्ट्रिक कॅन्सर. अशा टाइपचे डायजेस्टिव्ह गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर्स आहेत. एंडोक्राइन कॅन्सर मध्ये कोणता? ॲड्रेनोकॉर्टिकॉइड्स कॅन्सर, कार्सिनॉइड ट्युमर्स व गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कॅन्सर. त्यानंतर स्लेट सेल कार्सिनोमा एंडोक्राइन पॅनक्रियाज मध्ये होतो. त्यानंतर पॅराथायरॉइड कॅन्सर, त्यानंतर फिनोक्रोमॅक्टोस्टोमा त्यामध्ये होतो. पिट्युटरी ट्युमर आणि थायरॉइड कॅन्सर. आय कॅन्सर मध्ये कोणता? ह्युमन बॉडी मध्ये होतो. एक ऑर्गन आहे ऑफ व्हल्नरेबल त्यामध्ये तो कॅन्सर होतो. आय कॅन्सर कॅन अफेक्ट बोथ चिल्ड्रन्स अँड ॲडल्ट, दोन्ही मध्ये पण हा कॅन्सर होतो. मिलॅनोमा, त्यानंतर इंट्राओक्युलर, त्यानंतर रेटिनोब्लास्टोमा हे असे कॅन्सर आहे जे की डिस्टर्ब करतात आपल्या आईजला. जेनेटिव्ह युरिनरी कॅन्सर मध्ये काय? मेल जेनेटल आणि युरिनरी ट्रॅक असतो ज्यामध्ये कॅन्सर अफेक्ट करतो. ब्लॅडर कॅन्सर ब्लॅडर मध्ये होतो. किडनी कॅन्सर किडनी मध्ये होणार. पेनल कॅन्सर
पेनाल रिजन मध्ये होणार. प्रोस्टेट कॅन्सर प्रोस्टेट मध्ये होणार, जे आपण आपलं प्रोस्टेट असतात ना त्यामध्ये होणार. रिनल पेल्विक अँड युरेटर कॅन्सर, ट्रान्झिशनल सेल्स, टेस्टिक्युलर कॅन्सर टेस्टिस मध्ये होणार. युरेथ्रल कॅन्सर युरेथ्रामध्ये होणार. विल्म्स ट्यूमर हा किडनी मध्ये होणार इन चिल्ड्रन्स मध्ये. ओके. गायनाकोलॉजिकल कॅन्सर्स कोणते कोणते? सर्वायकल कॅन्सर आहे, इंडोमेट्रियल कॅन्सर आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रोपोब्लास्टिक ट्यूमर आहे, ओव्हरियन कॅन्सर आहे, युट्राइन सार्कोनोमा आहे, वाजनल कॅन्सर आणि वल्वर कॅन्सर आहे. हेड अँड नेक कॅन्सर कोणते कोणते? मोस्ट हेड अँड नेक कॅन्सर अफेक्ट द मोस्ट mucosal surface and head and neck like that the mouth, throat and nose. त्यानंतर causes of very but cigarette smoking plays a major role head and neck cancer मध्ये. Strong like HPV link the development of some head and neck cancer साठी. Hypopharyngeal cancer, laryngeal cancer, lip and oral cancer, metastatic squamous neck cancer, मेसोफॅरेंजियल कॅन्सर, ओरोफॅरेंजियल कॅन्सर, नंतर पॅरानेझल सायनस किंवा नेझल कॅव्हिटी कॅन्सर आणि पॅराथायरॉइड कॅन्सर, सलायव्हरी ग्लँड कॅन्सर. रेस्पिरेटरी कॅन्सर सिगरेट स्मोकिंग मुळे होतात, जे काय कॉज करतात? अफेक्टिंग आपल्या रेस्पिरेटरी सिस्टमला डिस्टर्ब करतात. एक्सपोजर टू द asbestos is also factor for the lungs cancer, non-small cells, lungs cancer, small cells, malignant mesothelioma, त्यानंतर थायोमा अँड द थायमिक कार्सिनोम हे रेस्पिरेटरी कॅन्सरचे टाइप्स आहेत. स्किन कॅन्सर कोणते कोणते होतात? नॉन मेलानोमा स्किन कॅन्सर हा मोस्ट कॉमन टाइप आहे कॅन्सरचा, जो की मेन्स मध्ये जास्त होतो वुमन पेक्षा. सो जर का आपण एक्सपोजर केलं UV रेज ऑप्शन प्रायमरी कॉज फॉर द नॉन मेलानोमा स्किन कॅन्सर अँड ऑल्सो द मेलानोमा. मेलानोमा हे काय? कॅन्सर सेल्स असतात जे की अफेक्ट करतात आपल्या बॉडीवरती. आता स्किन मध्ये कोणते कोणते? क्युटेनस टी सेल लिम्फोमा, त्यानंतर कॉप्सिका का सार्कोनोमा, मेलानोमा, मार्कल सेल कार्सिनोमा आणि नॉन मेलानोमा स्किन कॅन्सर. अशी या टाईपची कॅन्सर आहे जे की स्किन सिस्टमच्या अंडर येतात. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला काय आवडत असेल तर विचारू शकतात. कॅन्सरचा आपण बघतोय कोणत्या टाईप मध्ये कसा कॅन्सर आहे, बरोबर आहे, कारण की आपल्याला माहिती पाहिजे जर स्किन मध्ये कोणता कॅन्सर आहे, ओरल मध्ये कोणता कॅन्सर आहे, ओके, एंडोक्राइन मध्ये कोणता कॅन्सर आहे, पॅटायटिस मध्ये कोणता कॅन्सर आहे, त्यानंतर GI सिस्टम मध्ये कोणता कॅन्सर आहे, ओके, जेनेटिक युरिनरी मध्ये कोणते कॅन्सर आहे, हे सगळे कॅन्सर आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून हा तुमचा टॉपिक मी घेतलेला. ओके. थँक्यू सो मच स्टुडंट.